सगळ्यांनी? केलं का? हॅलो. जय गुरु. हो. हो, केला ना. हा, मग कोणाला काही अडचण आली आहे का? नाही, कोणी कोणी केलंय? मी पल्लवीने केले. हो, तुम्ही तुम्ही तेवढ्या अजून आहेत वगैरे हो हो. एकदम. नाही अजून बाकीची कोणी नावं घेईनात अजून म्हणून. अजून विचारते की कोणी प्रयत्न केलाय नाही, का? मी नाही केलं मॅडम. मी जी नाही. गीता जयंतीला त्या या कार्यक्रमाला जॉईन होते तर काल जॉईनच नाही झालं. बरं, बघितलं. केला कोणी आहे त्यांनी सांगा. समजा अजून कोणी केलाय प्रयत्न? लक्ष्मी लक्ष्मी. अच्छा, तुम्ही केलाय. हा. बाकीच्यांनी? दिलीपजी, मोरेश्वरजी? नाही मला नाही, मी आता आज वेळ नाही पहिल्यांदा आलोय, मिळाला मला ऍक्च्युली. नाही समजा. अच्छा. म्हणजे हे कारण नाही आहे पण तरी सुद्धा. संगीताताई, सुजाताताई, असावरीताई? हा, कोणीतरी त्या आदितीने पाठवलंय त्या ग्रुप वरती. एक पान हो पाठवलंय. हो हो. पण त्याच्यात एक ते आलूकस्य चुकलंय. आलू कमस्य केलंय त्याने. अच्छा. हो हो हो. आलू. हा हा, ठीक आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. बर. मग आता ते सांगायचंय का काय करायचंय? मग आता आता अपेक्षित आहे की तुम्ही सगळ्यांनी करून पाहायचं, सगळ्यांचं पाहायचं आम्ही, आणि मग काही चुका असतील तर सांगायच्या. आता असं अपेक्षित आहे. बरोबर. ओके मॅडम. हो. मग आता हा जाऊ दे. आता हे जे एवढा अभ्यास आहे या पाठापुरता आपण घेऊ. पण पुढे आता सर तुम्हाला तेच सांगतील की स्वतंत्र करायचं, पूर्ण सगळ्यांनी प्रयत्न करायचे ते, आणि काही अडचण आली तरच सांगायचं असं सर आम्हाला म्हणाले. तुम्हालाही बोलतील सर. पण आता एवढं घेऊया आपण. सांगा, हे कोण ठीक सांगेल? आहे. डाळी हे सुपेन एक सह. पूर्ण वाक्य सांगा ना. हा. सुपेन सह ओदनम भक्ष्यामि. सुपेन सह साकम, सुपेन साकम, सह नाही. आपण अच्छा. सार्धम साकम केलंय ना. हा हा. सार्धम केलेलं आहे का आपण या पाठामध्ये? हो सह नाहीये. हा, सह हो. नाहीयेत त्यात. हं? कसं आहे माहितीये का, माणूस असेल तर तो सह असतो. रामेण सह बालकः गच्छति. हं. पण कुठली वस्तू असेल, आता हे खाद्यपदार्थ आहे म्हणजे डाळ, सो डाळी बरोबर असेल तर मग साकम येतं. साकम येतं, सार्धम पण येतं काही काही वेळा. हो हो. ते लवणेन सार्धम आहे ना आपल्याकडे, जीरक रसम पिबती बरोबर. सह. बरोबर. हा. हा. पुढचं. देवी घे तू, काही प्रॉब्लेम नाही, सांग. हो हो. हा, सांगा ना पुढचं. पुढचं सांगा. मी करपट्टी के विचारते. करपट्टी के ना. करपट्टिका करपट्टिकेन पट्टिका सह. सह नाही, साकन साकम किंवा सार्धम. साकन सा- साकन साक न येत नाही हा, ते म येतं. साकम साकम. म अर्ध पुन्हा ते पण पाय हम्म. तोडलेला. सुपम भक्ष्य. साकम. पूर्ण वाक्य सांगा. मी सांगू का? हा, सांगा. करपट्टिका साकम ओदनम भक्ष्यामि. हे करपट्टिका सुपम. साक काय काय कोण बोललं मध्ये? दिसत नाही. हे दुसरं वाक्य आहे, एक मिनिट. करपट्टी ऐका आपल्याला. भाकरी बरोबर किंवा चवित. ओ सूपम भक्ष्य मी मागितलंय, सॉरी. सूपम आहे ना, मी ओदनम लिहिलंय. सूपम आहे ना. करपट्टिका साकम सूपम हा, भक्ष्य. सुपम आहे. सुपम सूपम. भक्षयती असं आहे. हा हा, ओके ओके. बरं, पण मला एक कसं सांगा. आहे, पोळी असेल समजा, आता पोळी सोबतच करा वाक्य. पोळी मॅडम बरोबर. मला दिसत नाहीये. मग तुमचं तुमचा इंटरनेट काहीतरी दिसत. प्रॉब्लेम दिसतंय ना, बाकीच्यांना दिसतंय ना? Okay. हो. हो दिसतंय बाकी दिसतंय. हो हा, दिसतंय. इंटरनेटचा दिसतंय. प्रॉब्लेम आहे काही. इकडे हा, कारण सगळे रोटी क्या स्क्रीन रोटी दिसत. रोटी क्या साकम लिहिलंय इकडे, तर आम्ही करपट्टिका लिहिलंय. सेम आहे ना. ऍक्च्युली हे बघा का. करपट्टी कया साकम यायला पाहिजे, कारण ती स्त्रीलिंगी आहे. हम्म. ओके.
मग रोटी क्या लिहिलंय इकडे? रोटी कया पण चालतं ना, करपट्टी का, चालतंय ना? रोटी का. ओके. ठीक आहे. मला उशी आहे पण का? ही तृतीय आहे हा, ही स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे त्या रोटी काचं रोटी कया झालंय. हे आवाज आपला म्यूट करा बाकीच्यांनी. मॅडम मी काल जे घेतलं होतं त्यामध्ये किम फलानी भोजनेन सह असं होतं. हो पण तिथे ते सह जेवण चाललं हा होतं. पदार्थ नाही. ऐका ऐका अच्छा, जेवण ओके हे ओके. हा सगळं ग्रुप आहे तो. जेवण म्हणजे असा खाद्यपदार्थ, असं स्पेशल पदार्थ नाही ना तो. समजलं? ओके. हा. जेवण ही एक क्रिया आहे. नाही, आणि एक पूर्ण म्हणजे 5-6 पदार्थांचा तो एकत्र म्हणजे हे आहे ना, म्हणून भोजनेन सह. आणि जेवण ही एक क्रिया आहे, आणि हो. भाकरी ही वस्तू आहे, डाळ आणि भाकरी. पुढचं आता समजलं. एक लक्षात घ्या, पण ही जे स्त्रीलिंगी जे शब्द आहेत, रोटिका किंवा करपट्टिका. करपट्टिका जर भाकरी लिहायचं असेल तर करपट्टिकया असं येतं तृतीया त्याची. आपण जे केन केन म्हणतो ना, मला दिसत नाहीये. कोणाचा दिसत नाही. सुभा- ते बोल. तुम्ही परत लॉग आउट होऊन लॉग इन व्हा. हा, ते नाही. शुभांगी आहेत का, ताई आहेत का, त्यांच्या घरातला आवाज येतोय. सुहानी ताई, तुमचं म्यूट करा आवाज. शुभांगी ताई आवाज. घरातल्या सगळ्यांचा आवाज येतो, सुहानी ताई. हा मी काय केला. नाही ना, नाही केला. हा, आता हा, झाला. झालाय. हो. हे पुढचं कोण काय? वाचेल? हा, पल्लवीताई सांगा तुम्ही. पल्लवीताईंना सांगू दे. हा. अनम्यूट. हा, मिरचीचा वर्णः हरितः रक्तः च भवति. म्हणजे मरीचस्य वर्णः हरितः रक्तः च भवति. हॅलो, हो, हा, बरोबर आहे. ऐकू आलं? हा, बरोबर. मरीचस्य वर्णः हरितः रक्तः च भवति. अगदी बरोबर. हरितः रक्तः च भवति. बरोबर. रक्त. पुढचं. इथे इथे मरीचस्य का आलं, सांगाल का? मिरचीचा आहे ना तो. मिरचीचा का आलं ना? चाचीचे म्हणून. ओके ओके, चाचीचे. गॉट इट. आणि हा. अनेक मिरच्यांचं असतं ताई, तर मरीचान झालं असतं ना. नाही, मूळ मरीचाना. शब्द काय तुला? हा देवी बोल. मरीचाणाम. नाही नाही, त्यांना मरीचानाम झालं असतं. हो, म्हणजे षष्ठी बहुवचन पाहायचं, विचारायचंय का तुम्हाला? हा, म्हणजे अनेक वचन. मरीचम हा शब्द आहे ना, हा हा, म्हणजे नपुंसकलिंगी आहे. प्रथमा. प्रथमा हा, तर त्याचं बहुवचन मरीचानी. मरी. मरीचानी हे मरीचम आहे ना. म असलं की नी येतं बघा. पर्ण असेल तर पर्णानी, फल असेल तर फलानी. नाही, षष्टी. षष्टी घ्यायला पाहिजे. हा, नाही नाही, षष्ठी नाही. मी तुम्ही अनेक मरीचमच मिरची. विचारलं ना. नाही, मला असं म्हणायचं होतं, अनेक मिरच्यांचा असं म्हटलं तर असं नाही. हा, मग आता इथे षष्ठी आपण म्हणून मी एका तुम्हाला मिरची विचार बद्दल. हा, म्हणून मी तुम्हाला विचारलं होतं की षष्ठी बहुवचन का. तुम्ही हा मरीचम म्हणून मी ते सांगितलं. हा, हा, मग मरीचानाम. मरीचानाम. हा, आणि मग वर्णानाम. बहुवचन. वर्णाचा पण होईल ना, अनेक वचन करावं लागेल. हो हो. हा, नाही, ह्याचं का नाही, पण नाहीये ना आता सध्या. आता नाहीये. वर्ण. मला वर्ण हा होतं ते. वर्ण हाच ना. अच्छा, ह्याचं. हा, हा, बरं सांगते मी तुम्हाला ते. बर बर बर. हो हो, मी उगाच भिजत गेले मिरचीचा का. कलर दिलाय ना, त्याच्यात ते तेवढं काही आपण करत नाही. करून बघा तुम्ही ते. उद्या सांगा बरं त्याचं हा, सगळं बहुवचन. तुम्हाला तेच करून बघा, मग सांगू. ओके. मरीचानाम वर्णान हरितः रक्तः च भवन्ति. ते सगळं हरिताहा रक्ताहा असं सगळंच हे भवंती होईल. बरोबर. सगळं अनेक वचन. सगळंच बहुवचन होईल ना ते. हा, बहुवचन. हो.
पण ते वर्णानाम नाही होणार, त्याचं वर्णच होईल ते. वर्णाचं नाही होणार. बघू आपण, वर्णा हा होतं बघूया की आपण जरा. हा, मी उगाच गोंधळात गेले का आणखी. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, बघू ना करून ते, त्याचं काही हा, केलेलं नाही. चालेल चालेल. ठीक आहे, हा, ठीक आहे, बस तसंच करून देऊ आपण. इथे पुढचं आता वाचा. मरीचस्य वर्णः हरितः रक्तः च भवति असं येईल. हा, म्हणजे इकडे बटाट एकच मिरचीचा रंग, मिरचीचा सांगितलंय ना, म्हणून भवती. हो, म्हणून भवती येते. ऐका, आता तुम्हाला हा पण हा, प्रश्न पडला एकच असेल मिरची. की हरितः च रक्तः म्हणजे लाल आणि हिरवा दोन्ही आहे, तर मग भवंती का नाही आलं? पण ते काय आहे, हिरवा आणि रंग हे लाल मिरचीचा रंग आहे का मिरचीचा? हा, करेक्ट. ओके. बरोबर ना, समजलं ना? हा, पुढचं वाचा. मी वाचू का बटाट्याची ताई? म्हणजे आलू कसे येणार? ओरेश्वरजी सांगा तुम्हीच. बटाट्याची म्हणजे आलू कस्य सह हम्म. शाकम खादती. बरोबर आहे. हा, सह सह आलूकस्य सह- शाकं हा, खादति. सह आलूकस्य शाकम खादती. बरोबर. एक लक्षात ठेवायचं बरं का, तुम्हाला आत्ता कोणीतरी त्या ग्रुपवर काय टाकलं बोलले ना तुम्ही, हे बघा, आलुकम हा जरी शब्द असला तर जेव्हा त्याची षष्ठी करतो आपण, ते म निघून जातं, आलुकस्य असं होतं ते. आलू आलूकेशू पुढे ते म राहतच नाही. किंवा अजून काय होईल हे, आलूके सप्तमी काय होईल याची, आलूके. समजलं? शाकम म्हणजे काय? शाकम खादती. भाजी, भाजी, अच्छा, बटाट्याची भाजी खातो तो. ओके ओके. हा, पुढचं वाचा. कोण वाचतंय? वाचू का ताई? मी वाचू. हा, वाचा माधुरीताई मुकुलकर्णी. सह आंब्या सह आंब्याचा आणि संत्र्याचा रसम पिबती, तसं सह आम्रफलस्य च मधुर निंबुकस्य च रसम पिबती. नाही नाही नाही, मी एवढं सांगू का? ऐका ना, फल म्हणायची का मग? हा, बरं सांगा तुम्ही. हा, सांगा. सह आम्रस्य च हम्म, नारंग्यस्य हम्म. रसम पिबती. हो, अच्छा, संत्र आहे फक्त नाही काय का? करतात बरोबर. माहिती? ऐका ऐका, फक्त हे अनुवाद करताना ते काय करतात, शक्यतोवर ते दोन्ही शब्द आधी येतात, जरी त्या दोघांच्या मध्ये असतं ते, आणि पण लिहिताना ते शेवटी लिहितात. ओके. आम्रस्य नारंगस्य च. च, हा, च जेव्हा येतं ना, म्हणजे ही सवय लावून घ्यायची, किंवा आपल्यालाही कन्फ्युज होणार नाही मग. कारण वाक्य तसेच येतात आपल्याला अनुवाद करताना. तर आम्रस्य नारंगस्य च रसम पिबती. च हे मग नंतर टाकायचं, दोन्ही शब्दात. आधीच्या वाक्यात पण तसंच आहे बघा. हरितः अच्छा. रक्तः च, बरोबर वरती हम्म. मरीचस्य. हो, तशी सवय मिरचीचं. त्यांची ती म्हणजे आहे सवय, त्यांची ती स्टाईल म्हणा, किंवा त्यांचं ती लिहिण्याची पद्धत म्हणा, ती तशीच आहे. ते लक्षात ठेवायचंय. हम्म. झालं ना देवी, हे पहिली एक स्लाइड. हो हो. हा, आता हे कोण सांगेल? आता आपण चनकह झालेलं आहे, त्याचं पंचमी एकवचन कोण सांगेल? उत्तर दिसतायत तिथे. हो, तिथं कोणीतरी वाचा सांग. बरं, वाचा आता मग. नाही, आधी करू पण द्या ना, समजून करू दे त्यांना, जरी दिसले उत्तर. किंवा तुम्ही चनकहचं सगळंच करून बघता का? प्रथमा द्वितीय एकवचन करून बघा आधी. कोण सांगेल? द्वितीय येईल चणकम. हा, बरोबर. हा, तसंच सांगा, षष्टी येईल सप्तमीपर्यंत सांगा, प्रथमापासून. प्रथमा असेल चणक. हा, हम्म, द्वितीया असेल चणकम. हम्म, तृतीया चणकाया काहीतरी, बरोबर. हम्म, नाही, म्हणून मी तृतीया तुम्हाला नाही ते नाही कळालं. हा, तृतीया मला. षष्टी चने कळालं, चणकस्य. ऐका ऐका, तुम्ही देवहचं काय? हा, बरोबर, सांग देवी सांग.
नाही, ते देवहचं टेबल समोर ठेवा आणि वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. हा मी वाचू का पहिलं? वाचू का? देवाप्रमाणे देवः किंवा रामः दोन्ही एकच, तसं तसं करायचं. हा कोण सांगते? कोण वाचतंय? मी मी पल्लवी वाचू वाचू का? का एकदा? पल्लवीताई तुम्ही एक वाचा. हा हे पहिलं चणकः हा शब्दाचं वाचते. सगळ्याचं फक्त एक वचन वाचते. सध्या एक वचन चणकः सांगा, म्हणजे कसं लक्षात राहील. हा. चणकः प्रथमा, चणकं द्वितीया, चणकेन तृतीया, चणकाय चतुर्थी, चणकात् पंचमी, चणकस्य षष्ठी, चणके सप्तमी. बरोबर. बरोबर हे आहे ना? आता लक्षात ठेवा. जरी येतात पंचमी म्हणून मी तुम्हाला सगळे विचारले की ते जास्त लक्षात राहील तुमच्या अच्छा, सगळे मी शब्द. चतुर्थीचं सांगितलं ना, चणकाय म्हणजे चतुर्थी ना. हो, चतुर्थी चणकाय म्हणजे हे चणकात म्हणजे पंचमी. त येतं हे चणकात तुम्हाला काय काय चणकात म्हणजे पंचमी. चणकात त पूर्ण नाही म्हणायचं, तचा चणकात. पाय मोडायचा. हा हा, चणकात. चणकात बोलताना चणकात चणकात असं नाही म्हणायचं, पण चणकाय पूर्ण म्हणायचं. चतुर्थी असेल तर य कारण पूर्ण आहे, त्याला पाय नाही मोडायचा. हे आता लक्षात ठेवून करायचे. मग आता कोण सांगेल मला चणकहची बहुवचन सगळे प्रथमा ते सप्तमी? मी सांगू का सुजाता? सांगा सुजाताताई, सांगा. चणकाः प्रथमा, चणकान् द्वितीया, चणकैः तृतीया, चणकेभ्यः चतुर्थी, चणकेभ्यः पंचमी, चणकानां षष्ठी, चणकेषु सप्तमी. बरोबर. हे असं आलं की झालं मग तुम्हाला. संबोधन पण सांगितलं पाहिजे ना, हे देवः तसं. हो, पण आहे ना, आता चणकाला हे काय संबोधन नाही उद्देश येणार. हरभऱ्याला काय बोलणार आहे आपण? ते नाही करायचे, सगळ्यांचे नाही ते करायचे. संबोधन नाही येणार. मनुष्य असेल ते वेगळी गोष्ट, देव असेल ह्याला काय बोलणार आपण? हे आहे की त्याची काही गरज नाही. मग आता ओके. हे पण करून घ्याल तुम्ही. आता माझं तर म्हणणं आहे तुम्ही आता हे ना कंदर्पः, आम्रः, दाडिमम हे होमवर्क म्हणून सगळेच विभक्ती करून पहा. चालेल? हा ताई, ते सगळे चालेल चालेल. देवाप्रमाणे चालतात का? काय काय पुढचे सगळे देवप्रमाणे चालणार ना? चालणार पुल्लिंगी का? असेल. बघा शेवटी तुम्ही. पुल्लिंगी बघा असेल. बरं. नपुसकलिंगी आहेत ना मग. आलुकम आहे, दाडिमम आलुकम नाही दाडिमम चालणार. आहे, मग ते नपुसकलिंगी प्रमाणे चालणार. वनम तेच प्रमाणे. विचारायचं होतं मला. हा हा आम्रह हे ह्याच्याप्रमाणे चालणार. तुम्ही म्हणून विचारलं. तुम्ही हे जर करूनच नाही पाहिले सगळं, जरी तुम्ही आम्ही पूर्णच्या पूर्ण जरी सांगितलं तरी पुन्हा जेव्हा विचाराल तुम्ही तेव्हा गोंधळच होणार तुमचा. त्याच्यामुळे एक एक पक्क करतच चालायचं. चालेल, हे करून आणाल उद्या, करून बघाल सगळे. हो, करून चालेल. घेऊ. मला एकच हो, मिनिट करू हा. करू. मला हा, मला चणकाचं चतुर्थी आणि पंचमी सांगाल का जरा? काय म्हणजे कशाची बहुवचन की बहुवचन एकवचन? बहुवचन बहुवचन बहुवचन. चतुर्थी आणि पंचमी एकच आहे त्याची. चणकेभ्य चणकेभ्य. ओके ओके. त्याचीच नाही रादर सगळ्याच ह्याची ती देवहच्या ह्याच्यातही तशीच आहे ती. बरं बरं, देवे थँक्यू. पंचमी बहुवचन सारखंच आहे. बरं, उद्या बाकीचं करून आणतो. सगळेजण करून बघा. काही अडचण आली तर येऊ द्या ना. सगळंच रेडीमेड दिलं तरी ते लक्षात राहणार नाही तसं तुम्हाला. ठीक आहे. मग आता सरांना बोलूया का? खाली अजून काय देवी पुढचं दाखव. हे हे पण वाक्य सोपंच बनवा. आहे. हा, कोष्टकाच्या सहाय्याने वाक्य बनवा. हे हे केले का तुम्ही? हे बघा, वर एक उदाहरण दिलेलं आहे. सुपे लवणम न असती. अर्थपूर्ण वाक्य बनवायचे त्याच्यापासून 10. प्रयत्न करू देत पाहिजे तर. हा, माझं काय म्हणणं आहे पल्लवीताई, हे सगळेच हो. तुम्ही हे ना म्हणजे तुम्हालाच करण्यासाठी आहे. हे खरं सांगायची घ्यायची हो. गरजच नाहीये. उद्या फक्त उद्या घेऊ. तेवढ्या घेऊ आपण. हा पाठाचा विषय खरा नाहीच केलं आहे. हे मी. होमवर्कच आहे. हे प्रत्येकाने केलं हो. पाहिजे.
होमवर्क हे PDF मध्ये आहे का? कारण की माझ्याकडे काय हो पुस्तकं आहे नाहीयेत आणि एवढ्यात येणारही आहे नाहीयेत. आहे 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 PDF PDF मध्ये आहे. मध्ये ओके आहे. ओके, आय विल उद्या चेक. उद्या PDF मध्ये आहे. सकाळी मिळून जाईल तुम्हाला. उद्या सकाळी मिळून जाईल. पण ते PDF मध्ये मी जे होमवर्क सांगितले ना ते नाहीये बरं का. विभक्ती ज्या सांगितल्यात त्या काही त्यात नसणार आहेत. हे आपण एक्स्ट्रा करतोय आपल्यासाठी समजण्यासाठी. हे पुस्तकात समजलं? नाहीये का? नाही हो हो, हे आहे ते आहे कळलं आणि हे कळेल. पुस्तकात मह्यम तर आणि फक्त पुस्तकात नाहीये तुभ्यमचं हे. सांगा ना एखादं वाक्य. आहे हे पुस्तकामध्ये आहे. फक्त षष्टी सप्तमीचं हॅलो, विचारलंय. एक विचारू का? ऐका हा विचारा. मह्यम आणि तुभ्यमचं एक वाक्य करून दाखवा ना की. मह्यम म्हणजे मी सांग माझ्याकरिता. हा अच्छा, सांगा. माझ्याकरता. आणि माझ्यासाठी, अच्छा माझ्याकरिता. तुझ्या म्हणजे अच्छा तुझ्यासाठी, तुझ्याकरिता. एक ओके. सांगू मी? हा सांगा. किम पल्लवीताई सांगा वाक्य. किम किम तुभ्यम लवणं न रोचते. बरोबर आहे का? हो ते तसंही आहे पण त्यांना एक्झॅक्ट पाहिजे होतं. ह्यातलं जर वाक्य तर मह्यम हो ना मग. ह्याच्यात हे आहे ना मला हे सगळं हे. आपण जे बोलतो ना मला हे आवडत नाही, मला हे हा हा आवडते, अच्छा, ते मह्यम म्हणतात. ओके ओके. हा, हा तिथे किम आणि न वापरायचं. कळलं, मह्यम आणि तुभ्यमचं मला लक्षात येईना. ओके. व्यवस्थित काढता येतं तुला. मह्यम सुपे रोचते असं होईल का? मह्यम हो सुपे मह्यम मह्यम रोचते. जीरक हो तुचे रोचते. हा, बरोबर. मला सूप आवडते. हो हो हो. ताई मह्यम तक्रे लवणम रोचते असं होऊ शकतं का? हो होऊ शकतं ना. तक्रम तक्रम हम्म. अच्छा, तक्रे नाही, तक्रे नाही. तक्रम. हा तक्रे नाही तक्रम. हम्म. आणि मह्यम मरीचन न रोचते असं होईल. हो न रोचते पण होईल ना. हा, न रोचते पण. ओके. मग माझं काय म्हणणं आहे तुम्ही सिरियसलीच हे वाक्य करूनच बघा. हे घ्यायची गरज नाहीये. तुम्ही सगळे वाक्य लिहा. त्यातले चुकलेले जे असतील ते आपण सांगू मग तुम्हाला. चालेल का? चालेल चालेल चालेल. चालेल. सरांना विचारू का? बोलवते मी सर. देवी सरांना मॅडम कॉल एक करते की मिनिट मी ना. करू? करते मी, थांब जरा. मला वाटतं सगळ्यांनी ग्रुप वरती 5-5 वाक्य तरी टाका म्हणजे मग एकमेकाची तपासू आपण. हा तुमचे तुम्हाला पण दिसतील. सगळ्यांनी जर केलं ना तर ते कळेल सुद्धा. ग्रुपवर टाकून देऊ द्या. हा मी एक विचारू का? ताई हा मी हा एक विचार मी एक विचार. point विचारू. सांगू का? हा, इकडे बघा हा हे कोष्टक मध्ये ह्याच्या टेबलमध्ये 4 वर्ड दिले ना, सुपे लवणम भवती आणि मह्यम. म्हणजे असं मी तुम्हाला नसतं मी सांगते ते हे 4ही वर्ड एका वाक्यामध्ये यायला पाहिजे का, असं का? नाही 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 नाही. कसंही नाही ना? कुठलंही नाही हा तसं काहीच नाहीये. फक्त शब्द दिलेले आहेत. तुम्हाला 3च शब्द घेऊन पण वाक्य बनवू शकता. आधीच्या अच्छा, ओके. वाक्यातलं डायरेक्ट चौथं वरचं नंबरचं पण घेऊ शकता. पहिल्या नंबरचं असं काहीच नाहीये. ते त्यात सिरियली काही बनवायचंय म्हणून अच्छा अच्छा, हे तसं ओके काही शब्द नाही. ओके यायला पाहिजेत वाक्यात का? ओके हे शब्द वाक्यात यायला पाहिजेत अर्थपूर्ण का? वाक्य जेवढे बनवता येतील तेवढे बनवा. ओके ताई ओके मॅडम. ताई आणि शक्यतो शाके याच्या विभक्ती लवणम न बदलायच्या नाहीत. अस्ति असं बरोबर होईल का? आता तुम्ही करून शाके बघा ना. ताई मी एक बरं. वाक्य सांगते. मह्यम तक्रे जीरकम अस्ति तुभ्यम नास्ति म्हणजे तुझ्या ताकात नाहीये का असं म्हणायला असं चालेल का? नाही नाही माझ्या म्हणायचं असेल तर मम. मह्यम नाही मम. मग. अच्छा. मह्यम म्हणजे मला आवडत नाही, मला आवडते असं असेल तर ते. माझ्या ताकात मह्यम नाही वापरायचं. मम असतं मग ते. बर बर बर. हम्म. तुम्ही म्हणजे करून आणि तर मला पहा. हा आणि मला बाकीचे जे वाटतं या करतील मला टेबलमध्ये ताक आवडतं तुला नाही का असं विचारायचं तर चालेल ना? नाही 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 या हा. टेबलात दिलेल्या ज्या विभक्ती आहे त्या बदलायच्या नाही. त्याच वापरून करूया. हेच असेच शब्द घ्यायचे. त्याला रूप नाही द्यायचे हा दुसरे. हा हे रूप नाही असेच असे बदलायची. फक्त शब्द खाली वर करा तुम्ही. पण हा आहे हा त्याचं सूत्र पुन्हा वेगळं नका लावू. लवणमला लवणे नका करू. लवणमच हा वापरा. हा सुपे असेल तर सुपेच वापरा. समजलं? ओदने ओदने लवणम अस्ति. हो असं चालेल ना. हा सोपी सोपी वाक्य करूया. नसती नास्ती पण म्हणू शकता. ओदन हे नास्ती पण लवणम ना. म्हण हा हो ना. जितकं होईल तेवढे करा तुम्ही. मग बघू आपण. चालेल का? मी सरांना बोलायचंय तुमच्याशी म्हणून मग आम्ही बोलवतोय सरांना आता. चालेल हो चालेल हो चालेल. चालेल चालेल. देवी हा कर कॉल. हा नाही नाही जॉईन झालोय. जॉईन झालोय मी. हा अच्छा झाले का? मी नाही पाहिलं. हो हो.
हा बोला सर, झालंय आता. ह्यांना हा सांगितलंय हो करणार ते आता बाकीचे. हा हा बरोबर. हा तर जयगुरु, तुमचे आता 6 पाठ पूर्ण झालेत नाही का सगळ्यांचे हो हो, आतापर्यंत? हो. अर्धा अभ्यास अ, झाला. हा तर म्हणजे 12 पाठांपैकी आपले 50% म्हणजे साधारण अर्धे पाठ झाले असं म्हणायला हरकत नाही. अर्धा अभ्यास झाला असं. तर 2 गोष्टी होत्या. एक म्हणजे पुस्तकं बहुतेकांना आता मिळाली असतील, बरोबर मला वाटतं. हो हो सर. कोणाला हो कोणी सर, हो आहे सर. का असं की ज्यांना मिळाली नाही असं कोणी आहे का? नाही सर, आम्हाला नाही मिळाली. मला नाही मिळाली सर. मला कोण उषा बोल किरण जोशी उषा अच्छा किरण मीना जोशी शेलकर कोणी. हो, तुमचं उषा काहीतरी ते देहूचं वगैरे ना, थोडं इंटिरियर मध्ये असेल ना तर थोडा वेळ लागेल, पण ते तरी तुम्हाला मेसेज आलाय मला वाटतं. त्यामुळे आज ना उद्या मिळेलच, हो शुक्रवारपर्यंत सगळ्यांना मिळतील. माझ्याकडे म्हणजे पुण्याला पण अजून तरी वहिनीचा मेसेज नाही आलाय मिळालाय म्हणून मी नाही, विचारते पण. मला पण पुण्यात नाही मिळाले पुस्तक, अजून मेसेज पण नाहीये काही. अच्छा. ठीक आहे. जे जे अगदी लोकल पुण्याचे आहेत ना, तर तुम्हाला विद्यार्थ्यांनी सगळ्यांना आपल्याला त्या रिसिट्स पाठवल्या आहेत ना, तर त्या रिसिट्स मध्ये तो ट्रॅकिंग नंबर असतो. ज्यांना बघायचं आहे ते ट्रॅकिंग करून बघू शकतात 1-2 दिवस. नाही तर ठीक आहे, वाट पहा, पेशन्स ठेवा, असं पण चालेल. पण नाहीतर मग ट्रॅकिंग करू शकता ऑनलाईन त्या इंडियन पोस्टच्या साईटवरती. हं? बघूया आपण. ठीक आहे. आता दुसरं, प्रत्येकाला ते कळलेलं आहे. म्यूट करा हा बाकी सगळ्यांनी. हं. तर आपण आता तो फॉर्म भरायचा आहे, तो कसा भरायचा आहे त्याचा एक सॅम्पल फॉर्म पण मी पाठवलेला आहे. आणि तो तुम्ही भरून ते स्टिकर वापरून मला तुम्ही पोस्टाने पाठवू शकाल. तशी घाई नाही आहे, पण एक मी म्हणजे मिळाले असतील, ज्यांना मिळाले असतील त्यांनी ती एक म्हणजे पेंडिंग ती गोष्ट केलेली बरी राहील असं. हा, म्हणजे मग मला फॉर्म मिळून जातील असं. हा. आणि मग ते फॉर्म आम्ही साधारण या महिन्याच्या शेवटी भारतीय विद्याभवन मध्ये सबमिट करणार आहोत सगळ्यांचे. मग आपल्याला काही दिवसांनी त्याचं ऍडमिशन कार्ड ज्याला म्हणतो आपण परीक्षेचं, ते मिळेल. ते मी पाठवेन. आणि मग नंतर आपली 15 किंवा 16 फेब्रुवारीला, बहुतेक 16 फेब्रुवारीला परीक्षा असेल. हं? तर असा साधारण आता पुढचा कार्यक्रम राहील. आता मला एक तुम्हाला विचारायचं आहे की आपण बालबोधचे सगळे पाठ पूर्ण केले 10-12, नंतर प्रारंभचंही 6 पूर्ण केले. म्हणजे अगदी काही म्हणजे बऱ्याच जणांना माहिती पण असेल काही ना काही, पण बऱ्याच जणांना काही माहिती नसतं तरी आपण एक बरीच मजल आता गाठली आहे साधारण 3-1 महिन्यात केल्या. तर माझा असं एक तुम्हाला प्रपोजल आहे की जो 7वा पाठ जो आहे ना आता, हा, पुस्तकं तर मिळाली आहेतच म्हणजे बहुतेकांना, पण नाही मिळाली त्यांना सुद्धा आपल्या ग्रुपच्या वरती PDF आपण दिलेला आहेच, बरोबर. उत्तरासकट नाही, उत्तर नसलेलं PDF पुस्तकाचं आपण केलेलं आहे, ते आहे सगळ्यांना, बरोबर. सगळेजण ते बघू शकतात, बरोबर. 7व्या पाठामध्ये तुम्हाला मुख्यत्वे करून म्हणजे एकच कन्सेप्ट वेगळा आहे. हा, तर थोडक्यात सांगतो मी काय ते. आपण असं म्हणतो ना, हे करण्यासाठी, ते करण्यासाठी, वाचण्यासाठी, धावण्यासाठी, पळण्यासाठी, लिहिण्यासाठी. हा, तर त्याच्याकरता एक संस्कृतमध्ये एक प्रत्यय आहे, त्याला म्हणतात तुम. हा, कर्तुम म्हणजे करण्यासाठी, गंतुम म्हणजे जाण्यासाठी, पठितुम म्हणजे वाचण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी, हा, धावितुम धावण्यासाठी. तसं कुठल्याही क्रियापदाला तुम हा जो प्रत्यय लागला की त्याचं रूप काय होतं, अमुक एक गोष्ट करण्यासाठी. समजलं? तुम प्रत्यय लावला की काय होतं तसं. त्याला मराठीत आपण साठी हा प्रत्यय लावतो ना, साठी, त्याच्याऐवजी संस्कृतमध्ये तुम प्रत्यय लावतो. समजलं? तर त्याची माहिती, तर त्याची माहिती तुम्हाला 7व्या पाठामध्ये दिलेली आहे, तुम्ही वाचून बघू शकता ते. हा, आता मला एक म्हणजे तुम्ही स्वतःला ज्याला आपण सेल्फ टेस्ट म्हणतो,
तर तशी घ्यावी अशी माझी सूचना आहे. तुम्ही आता काय करायचं, 7वा पाठ आहे ना, असं समजायचं की आपल्याला कोणी शिकवणार नाहीये. आतापर्यंत आपल्याला जे शिकवण्यात आलं आणि जे धड्यामध्ये दिलेलं आहे त्यानुसार संस्कृतचं भाषांतर मराठीत करायचं आणि मराठीतलं भाषांतर संस्कृतमध्ये करायचं. आपण स्वतःच करायचं. मला माहिती आहे की सगळ्यांना सगळं येणं येईलच असं नाही, पण जी काय आपल्याजवळ आता शिदोरी जमली आहे, बरोबर, इतक्या पाठांची आणि इतक्या रोजच्या प्रॅक्टिसची, सवयींची, त्यांनी एक आपण असं थोडस धाडस तुम्ही करायला हरकत नाही की सगळे जे संस्कृत ते मराठी की जे सोपं असतं त्या मानाने, आणि नंतर मराठी ते संस्कृत ती जी वाक्य दिलेली आहेत ती, ही सगळी तुम्ही करायची. त्याच्या आधी ते ते तुम प्रत्ययाचे सगळे वेगवेगळ्या क्रियापदांचे तुम प्रत्यय लागून कसे शब्द तयार होतात ते एकदा बघून घ्या. नंतर ते काही 3-4 अट 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 धातू वगैरे असे 3-4 धातू आहेत, त्या धातूंची रूपं दिलेली आहेत. बाकीची जशी रूपं असतात तशीच ही पण आहे, तर ती तुम्ही बघून घ्या. आणि पुस्तक उघडं ठेवून, बरोबर, म्हणजे ज्याला ओपन बुक एक्झाम म्हणतात ना तसं, तर ते तुम्ही यातले जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा. बरोबर, आपण हा पाठ ठीक आहे. आपण शिकवणार नाही आहोत, तुम्ही करायचा आहे. आणि उद्या त्यातला जो पहिला भाग जो आहे की संस्कृत ते मराठी, की जे रिलेटिव्हली सोपं असणार आहे, तर ते फक्त आपण विचारूया कोणी कोणी काय काय केलं आणि त्याप्रमाणे त्याची उत्तरं योग्य आहेत की नाही ती तुम्ही ताडून बघायची. त्यात जर काही तुम्हाला शंका असतील तर त्या तुम्ही विचारायच्या. ते पूर्ण झालं की मग आपण मला वाटतं मराठी किंवा हिंदी ते संस्कृत त्या अभ्यासाकडे वळूया. आणि ते तसंच करायचंय तुम्ही. ते थोडं कठीण जाऊ शकतं, कल्पना आहे मला, पण तुम्हाला एक फायदा असा आहे की तुम्ही पुस्तक उघडं ठेवून करा. ते म्हणजे कुठलं क्रियापद आठवलं नाही, कुठली विभक्ती आठवली नाही, कुठला प्रत्यय आठवलं नाही, तुम्ही पुस्तकं चालून ते तुम्ही शोधू शकता. हा, याने 2 गोष्टी होतील. आपला जो मूळ हे जे आपण काय त्याला म्हणतात इनिशिएटिव्ह किंवा हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे सगळ्यांना संस्कृत शिकवण्याचा, तर तेव्हा मी अगदी सुरुवातीला मी तुम्हाला सांगत होतो, प्रत्येक बॅचला मी तेच सांगत असतो की आपला मूळ उद्देश आहे की आपल्याला जे जे काय आपण म्हणजे तुम्ही आता या वयामध्ये काही संस्कृत पुस्तकं, स्तोत्र वगैरे वगैरे बघता, तर त्याला तुमच्या डोक्याला चालना मिळून तुम्ही त्याचा अर्थ हळूहळू लावायला शिकलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस की आपण सगळ्या गोष्टी क्लास वर्ग नसेल आहे, तर तुम्ही स्वतः ते प्रॉब्लेम्स कसं टॅकल कराल, तर त्याच्याकरता तुम्ही हा आपण एक एक्झरसाइज करणार आहोत 7व्या पाठाचा. कशी वाटते ही आयडिया? चांगली आहे. चांगली आहे. चांगली आहे. सेल्फ हो, सेल्फ स्टडी चांगली केव्हा आहे. चांगली. हा, चांगली आहे, तर प्रयत्न करतो सर. प्रयत्न करा, प्रयत्न उद्याच. करा. आणि फक्त माझी एक विनंती आहे की आपला क्लास 9:15 असतो, बरोबर, तर तुम्ही जी उत्तर आहेत ना ती तुमच्याकडेच ठेवा आणि सगळ्यांनी साधारण 7 नंतर टाका. कारण काय होईल, कोणी जर सकाळीच टाकली ती उत्तरं कागदावर लिहून, तर काय होईल मग एकमेकांचा बघण्याचा तुम्हाला मोह होईल, एकमेकांची उत्तरं बघण्याचा, आणि म्हणजे तुमच्या डोक्याला जो व्यायाम व्हायला पाहिजे तो होणार नाही. बरोबर, मग ते बायस होतोच आपण, अरे याने असं म्हटलंय का, तिने असं लिहिलंय का, मग अरे असंच असेल. मग असं नको आपल्याला. आपण पूर्ण प्रामाणिकपणे, आणि असं होत नाही की बा कोणी उत्तर टाकलंय तरी मी बघणार नाही, असं होणं खूप कठीण असतं. नाही का? तर त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही कागदात तुमच्या टाइम टेबल म्हणजे रोजच्या दिवसाच्या वेळापत्रकानुसार तुम्हाला जसा वेळ मिळेल, कोणी सकाळी अभ्यास करेल, कोणी दुपारी करत असेल, केव्हाही करा. पण ते तो जो कागद आहे तो त्याचा फोटो तुम्ही संध्याकाळी 7 नंतर टाका.
आणि मग 7 नंतर मग पटापट सगळ्यांनी टाका, एकमेकांचे बघा. काही मग त्यात तुम्हाला डाऊट येते, अरे याने असं का लिहिलं, हिने असं का लिहिलं, माझं बरोबर आहे की चुकलेलं आहे, वगैरे वगैरे. मग आपण चर्चा 9:15च्या अभ्यासामध्ये आपण करूया. एक हा, सांगू का सर? बोला ना. पुस्तक दिसतंय एवढं, खरं फार मोठा उपयोग झाला आतापर्यंत. हा तुम्ही सगळेजण एवढं जीव तोडून शिकवत होता, तर मला पुल्लिंगी देव आणि हा फलम हा हा ते प्रथमा ते सप्तमी संबोधन पर्यंत एकदम एका क्षणात कळालं. हो आणि इतके दिवस म्हणजे ते पीडीएफ बघितली जात नाही ना मोबाईल असल्यामुळे, ओपन करून हो करून. बरोबर. आणि मला स्त्रीलिंगीचं सर नाही कळालं. फलम फलम फलयन फलाय फलात ते कळालं. हा स्त्रीलिंगीचं कुठलं उदाहरण होतं? माला माला. मग ते पुस्तकात नाहीये बहुतेक, मला सापडलं नाही म्हणून म्हटलं. त्या पुस्तकाच्या आहे ना आहे पुस्तकाच्या सर, शेवटी ना पुस्तकाचा PDF टाका ना जरा. हा देवी पुस्तकाच्या दाखवते. कुठे आहे का सर? साचं आहे आहे हो, सर तिथे. साचं आहे, सा पुस्तकाचा आणि माला पण आहे. पान नंबर 62 वर मला आहे. पण पान आहे. नंबर 62, अच्छा. 62. 62. ओके, मागं गेले एकदम. ठीक आहे चालेल, बघते. पान नंबर मागेच 62. आहे, तुम्हाला सांगितलं होतं मी, मागे आहेत सगळे मागे विभक्तीचे पण आहे आणि टेबल. धड्यामध्ये पण आहेत, पण मागे त्याची सारांश म्हणून ते सगळे शब्द पुन्हा दिलेले आहेत. हं? पुन्हा पूर्ण दिले टेबल सगळे. आहे. हा सगळे आहेत. हा परिशिष्ट म्हणा किंवा काय असं काहीतरी आहे ते. हो 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 तर ते परिशिष्टच बघून आहे. घेतो. हा तर हो. मिळालं आणि त्याच्यावरून खूप सारं म्हणजे लिहिता येईल आता, असं कॉन्फिडन्स आला थोडासा. हा बरोबर. पण तुम्ही जस्ट विचार करा, हे तुम्ही म्हणताय, मी मुद्दाम पुस्तकं इतक्या, तुम्ही म्हणाल की एवढ्या उशिरा मी का दिली तुम्हाला पुस्तकं, पहिल्याच दिवशी का दिली नाही, तर याचं उत्तर असं आहे, काय होतं ना, आपल्याला हल्ली चमच्यानी खाण्याची किंवा भरून खाण्याची एवढी सवय लागली आहे की आपण आपल्या जे इंद्रिय जी आहेत ना, म्हणजे कान आणि हे, त्याचा उपयोग आपण कमी करतो. हा माझी अशी इच्छा होती की जसं पूर्वी कागद पेन वही काही नव्हतं, पुस्तकं वगैरे, तरी सगळे लोक हे संस्कृत जे आहे, वेद वगैरे सगळं, हे फक्त ज्याला आपण श्रुती म्हणतो. श्रुती म्हणजे काय? वेदांना श्रुती म्हणतात ना. श्रुती म्हणजे काय? ते फक्त ऐकूनच सगळं ज्ञान त्यांनी लक्षात ठेवलं आणि इतकं म्हणजे पिढ्यानपिढ्या ते त्यांनी आपल्यापर्यंत आणलेलं आहे. बरोबर. आणि तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पुस्तक आहे वगैरे ठीक आहे, पण आपण तर फार त्याचा एक म्हणजे काय, एक 100 किंवा 1 सहस्रांश पण आपण शिकलेलो नाहीये. तर त्या लोकांनी एवढं कसं ते नुसते ऐकून शिकत असतील आणि लक्षात ठेवत असतील, हा विचार करा. नाही का? तर पण हरकत नाही, ठीक आहे. आता तुम्हाला पण काय होतं माहितीये का, बऱ्याचदा ना पुस्तक समोर असलं ना की आपण डोक्याला ताण देत नाही, पुस्तकावरती अवलंबून राहतो. तर ती सवय मला थोडी कमी करायची होती तुमची, म्हणून मी पुस्तकं थोडी उशिरा दिली. समजलं? तर हरकत सर, नाही. माझ्याकडे पुस्तक नाही आहे, तर 7th लेसन कसं बघणार ना? मिळेल ना. हे बघा, 2 गोष्टी आहेत. एक तर PDF तुम्हाला मध्ये पीडीएफ मध्ये आहे आहे ना, ना, ते पीडीएफ आहे सगळं आहे त्यात. व्हॉट्सअप ग्रुप जो आपला आहे ना, त्याच्या वरतीच ते पुस्तक दिलेलं आहे. काय त्याचं नाव, सरळ संस्कृत काहीतरी आहे ना ते हा, बुकवर. व अगदी वरती ग्रुपचं नाव आहे आणि त्याच्या खाली असं हो, टाचवी पिन केलेलं आहे त्याला. पिन आहे आणि तिथे लिहिलंय सरळ संस्कृत शिक्षक प्रारंभ हा. म्हणून. तर ते तुम्ही उघडा, 1 2 3 4 5 6